जर मी तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर फिरणारा एक प्रचंड केसाळ हत्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो, विज्ञान त्यांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण कसं? गोठलेल्या बर्फात सापडलेलं DNA, आधुनिक प्रयोगशाळा आणि एक धाडसी प्रयोग. वूली मॅमथ, बर्फयुगाचा राजा, तो खरोखरच परत येणार आहे का? वूली मॅमथ. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक वेगळंच जग होतं. ते होतं बर्फयुग. संपूर्ण उत्तर गोलार्ध बर्फाने झाकलेलं होतं. तापमान गोठवणारं, वादळं भीषण, हवामान इतकं कठोर की आजच्या मानवाला तिथे एक दिवसही टिकाव धरणं अशक्य वाटेल. पण त्या गोठलेल्या अनंत मैदानावर बर्फाच्या थराखालील कठीण वनस्पतींमध्ये एक प्रचंड, अविश्वसनीय प्राणी चालत होता. वूली मॅमथ. त्यांची उंची जवळपास 13 फुटांपर्यंत पोहोचत असे, म्हणजे साधारण 3 ते 3.5 मीटर खांद्यापासून. वजन 6 ते 8 टन, एका आधुनिक भारतीय हत्तीच्या दुप्पट वजन. त्यांची सुळे लांब, वाकडी, कधीकधी 4 मीटरपर्यंत लांब आणि प्रत्येकी 100 किलोहून अधिक वजनाची. ते फक्त शस्त्र नव्हते, ते जगण्याचे साधन होते. शरीरावर दाट तपकिरी केसांचे 2 थर, बाहेरील थर 50 ते 70 सेंटीमीटर लांब, आतला थर उबदार. त्याखाली 8-10 सेंटीमीटर जाड चरबीचा थर, थंडीपासून संरक्षण आणि ऊर्जेचा साठा. कान लहान, शेपटी छोटी, उष्णता कमी गमावण्यासाठी. पाठीवर एक मोठा चरबीचा डोंगर, जणू ऊर्जेचा राखीव साठा, जसे उंटाच्या पाठीवरचा उभार. ते फक्त प्राणी नव्हते, ते त्या काळाचे जिवंत टँक होते. त्यांचे जीवन कसे होते? सकाळची पहाट. बर्फाचा थर 1 ते 2 फूट जाड. पण मॅमथच्या कळपाला माहिती आहे, खाली काय आहे. मादी मॅमथ, ज्यांचे सुळे थोडे लहान पण धारदार, पुढे सरकते. ती आपली सुळे जमिनीत खुपसते आणि बर्फ उकरून काढते. खाली छोटे गवत, सेज, झुडपे, कधीकधी वनस्पतींचे मुळं. तिच्या मागे 20-30 मॅमथचा कळप, मादी, पिले, काही तरुण नर. नवजात पिल्लू, जन्माला आल्यापासून फक्त 90 किलो वजनाचे, आईच्या पायांखाली लपलेले. ते कळप एकत्र राहत असे. सुरक्षा, ऊब आणि ज्ञान पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत असे. मादी प्रमुख असायच्या. नर वयाच्या 10व्या-12व्या वर्षी कळप सोडून जात, एकटे फिरत. मोठे नर मात्र एकटे राहूनही भीषण वादळात टिकून राहत. त्यांचे अन्न काय? दिवसाला 150 ते 300 किलो वनस्पती. हिवाळ्यात बर्फाखालील वनस्पती, उन्हाळ्यात फुललेले गवताळ प्रदेश. त्यांचे दात प्लेट्सचे बनलेले, जे सतत घिसत आणि नवे येत. जीवनभर 6 वेळा दात बदलत. त्यामुळे ते कठीण रेशमी वनस्पतीही चावून खाऊ शकत. शिकारी? केव्ह लायन, भयंकर भेडियांचे कळप, कधीकधी सेबर टूथ कॅट्स. पण प्रौढ मॅमथला मारणे सोपे नव्हते. ते आपले सुळे वापरून शत्रूला दूर करत. कळपातील प्रौढ मॅमथ पिल्लांना वेढा घालून उभे राहत. एक प्रकारचा सर्कल ऑफ लाईफ. वूली मॅमथ आणि मनुष्य. इतका शक्तिशाली, इतका अनुकूलित प्राणी, जो बर्फाच्या थंडीत टिकून राहिला, जो वादळात उभा राहून कळपाला वाचवत असे, जो मानवाच्या शिकारी हत्यारांशीही लढू शकत होता, तो अचानक नष्ट कसा झाला? हे रहस्य आजही संपूर्णपणे सुटलेलं नाही. पण वैज्ञानिकांनी गेल्या काही वर्षात DNA, परागकण, परमाफ्रॉस्टमधील अवशेष आणि पर्यावरणीय डेटा यांचा अभ्यास करून काही महत्त्वाच्या गोष्टी समजावल्या आहेत. 2 मुख्य कारणं नेहमीच चर्चेत येतात, पण आजच्या नवीन संशोधनानुसार त्यात बदल होत आहेत. 1. हवामान बदल, मुख्य दोषी. बर्फयुग संपायला लागलं. सुमारे 12,000 ते 10,000 वर्षांपूर्वी पृथ्वी गरम होऊ लागली. हिमनद्या मागे सरकल्या. समुद्र पातळी वाढली. मॅमथांचा विशाल थंड स्टेप म्हणजे मॅमथ स्टेपे हळूहळू बदलला. गवताळ प्रदेश जंगलात, दलदलीत,
झुडपांमध्ये रूपांतरित झाला. त्यांचं मुख्य अन्न कठीण गवत, सेज, छोटी झुडपे कमी होत गेलं. त्याऐवजी जंगलात अन्न कमी आणि कठीण मिळत होतं. नवीन अभ्यास 2022 पर्यंतचे eDNA संशोधन दाखवतात की हवामान बदलामुळे वनस्पतींची रचना बदलली आणि मॅमथांच्या मुख्य अधिवासाचा मोठा भाग नष्ट झाला. मानवांची शिकार होती, पण मुख्य भूमिका हवामान बदलाचीच होती असं काही संशोधक म्हणतात. पण तरीही मॅमथांनी आधीही हवामान बदल सहन केले होते. मग यावेळी का नाही? 2. मानवांची शिकार किती जबाबदार? सुमारे 40,000 वर्षांपूर्वी होमो सेपियन्स युरेशियात पोहोचले. ते मॅमथांच्या कातडी, केस, हाडे, सुळे सर्व काही वापरत. मॅमथांच्या हाडांनी बनवलेली घरं, भाले, कपडे, अगदी कला. काही ठिकाणी मॅमथांच्या हाडांनी बनवलेल्या भिंती आणि छपरं सापडले आहेत. नवीन संशोधन 2024 मध्ये सायन्समध्ये प्रकाशित दाखवतं की होमो सेपियन्सच्या आगमनानंतर प्रोबोसिडियन प्राण्यांच्या विलुप्तीचा दर 17 पट वाढला. मानवांनी शस्त्र सुधारली. भाले, अटल म्हणजे भाले टाकण्याची यंत्रणा, जाळ्या, आग. मॅमथ हे मोठे, हळू प्राणी. एकदा पाडले की खूप अन्न मिळत असे. त्यामुळे काही भागात मानवांनी त्यांची संख्या खूप कमी केली. पण रँगल बेटावर? तिथे मानव 3600 वर्षांपूर्वी पोहोचले. मॅमथ मात्र त्याआधीच 4000 वर्षांपूर्वी नाहीसे झाले. म्हणजे तिथे मानवांची शिकार कारण नव्हती. बर्फात अडकलेला भूतकाळ. 2010 नंतर सायबेरियाच्या अनंत बर्फाळ प्रदेशात पर्माफ्रॉस्टच्या गोठलेल्या थरात काही अविश्वसनीय गोष्टी सापडू लागल्या. हे फक्त हाडे किंवा दात नव्हते, ते होते पूर्णपणे गोठलेले जिवंतासारखे मॅमथांचे शरीर. 2010 मध्ये युकागीर शिकारींनी युगोयोज यार भागात एक लहान मॅमथ पिल्लू सापडलं. नाव ठेवलं युका. वय सुमारे 39,000 ते 40,000 वर्षे. पण हे शरीर इतके परफेक्ट होते की त्वचा अजूनही लालसर तपकिरी केसांनी झाकलेली. डोळे, खोड, अगदी आतड्यांपर्यंतचे अवयव गोठलेले. रक्तसुद्धा द्रव स्वरूपात जतन झालेलं होतं, जणू कालच मेल्यासारखं. यानंतरही अनेक सापडले. ल्युबा 2007, पण 2010 नंतर अभ्यास वाढला. नूनचोगा 2022 आणि इतर अनेक. सायबेरियात पर्माफ्रॉस्ट वितळत असताना हवामान बदलामुळे हे अवशेष बाहेर येत होते. शास्त्रज्ञांसाठी हे सोन्याचा खड्डा होता, कारण यातून DNA मिळत होतं आणि नवीनतम अभ्यासात RNA सुद्धा. DNAची शक्ती. मॅमथांचं पूर्ण जीनोम 2015 पर्यंत जवळपास पूर्ण झालं होतं, पण पर्माफ्रॉस्टमधील हे गोठलेले नमुने खूप उच्च दर्जाचे होते. DNAचे लांबलचक भाग जतन झालेले. शेवटचा विचार. विज्ञानाने अशक्यला आव्हान दिलंय. 4000 वर्षांपूर्वी नाहीसे झालेला प्राणी आज पुन्हा येऊ शकतो. तो बर्फात धावेल, प्लिस्टोसीन पार्कमध्ये, सायबेरियाच्या टुंड्रावर, वादळात उभा राहून. की तो फक्त लॅबमध्ये संशोधनाचा विषय बनेल, प्रदर्शनात, व्हिडिओमध्ये? हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण त्याला संधी दिली तर तो पृथ्वीला वाचवू शकतो, हवामान बदलाच्या विरुद्ध एक जिवंत साक्षीदार. पण जर आपण चुकीच्या मार्गाने गेलो तर नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. आज 2026 मध्ये दरवाजा उघडला आहे. पहिला नवीन मॅमथ येणार आहे, कदाचित 2 ते 3 वर्षात. तो काय करेल? तो पुन्हा बर्फात धावेल का? की तो आपल्याला सांगेल की जीवन किती नाजूक आणि किती शक्तिशाली आहे? प्रश्न उभा आहे आणि उत्तर आपण देऊ.